यामधील प्रॅक्टिस सेट 13 याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर प्रश्न असा आहे, फाइंड द LCM. पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे 12 आणि 15चा LCM काढायचा आहे. तर प्रथम 12 आणि 15चा LCM काढत असताना ह्या दोन्ही संख्येचा डिवायझर आपल्याला शोधायचा आहे. तर 2ची कसोटीचा विचार केला तर बे सक्क 12 आणि बेनं भाग जात नाही. त्यानंतर परत बे त्रिक 6, ओके, आणि त्यानंतर 15ला 15 घ्यायचं असतं. त्यानंतर 3ची कसोटी लागू, 3 एक 3 आणि 3 5 15. आता यामध्ये पहा 2 2 3 आणि 5 हे त्याचे काय निघाले, डिवायझर निघाले. तर ह्या सर्वांचा गुणाकार म्हणजेच 12 आणि 15चा लसावी असतो. तर प्रथम पहा LCM बरोबर जे डिवायझर आता पाहिले आपण 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. तर याचं उत्तर मिळालं आपल्याला 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 दुणे 60. म्हणजे यांचा जो LCM आहे तो LCM किती प्राप्त झाला, 60. समजलं? पाहूया लगेच दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे 6, 8 आणि 10. आता याचे आपल्याला डिवायझर काढायचे आहेत. तर 2ची कसोटी लागू, बे त्रिक 6, बे चोक 8 आणि बे पंचे 10. आणि त्यानंतर परत 4ला 2 न भागायचं, बे दोन्ही 4, हे 3ला 3 आणि हे 5ला 5. मग आता याचे जे कॉमन आहेत ते कोण कोण सापडले, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. तर यांचा LCM बरोबर काय निघेल, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5. तर याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला LCM प्राप्त होतो. LCM बरोबर 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60 आणि 60 दोन्ही 120. म्हणजेच वरील दिलेल्या ज्या संख्या आहेत 6, 8 आणि 10 यांचा जो LCM निघाला तो आहे 120. समजलं? तर हा प्रश्न अशा पद्धतीनं सोडवायचा आहे. तर पहा, तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, 18 आणि 32. तर प्रथम काय करूया आपण, 18चे अवयव पाडूया. तर 92, 18, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. त्यानंतर 32चे अवयव पाडूया. बे एक बे, एक उरलं, बे सक्क 12, पुन्हा बे एक बे, बे 8 16, पुन्हा बे एक बे, बे चोक 8, परत बे एक बे, बे दोन्ही 4 आणि परत बे एक बे. तर या ठिकाणी पहा जे कॉमन आहेत ते कोणकोणते आहेत, हे 2, हे 2. म्हणून LCM बरोबर 2 घेतला गुणिले. परत काही साम्य नाही आहे, म्हणजे सर्वांचे आता आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी जर आपण 3 त्रिक 9 घेतलं, 9, आणि या ठिकाणी बे एक बे, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16 घेतलं, तर या सर्वांचा जो LCM आहे तो LCM आपल्याला काय प्राप्त होतो, 16 एक 16 दोन्ही 32 आणि 32 9 288. 288. तर अशा पद्धतीनं हा 18 आणि 32चे LCM निघाला 288. समजलं? तर अशा पद्धतीने तुम्ही कॉमन आणि अनकॉमन सर्वांची काय करायचा, गुणाकार तो असतो त्यांचा LCM. ओके, पाहूया लगेच चौथा प्रश्न. 10, 15 आणि 20 याचे आता आपल्याला अवयव पाडायचे. 10, 15 आणि 20 म्हणलं की प्रथम 2ची कसोटी पाहूया. बे पंचे 10,
15ला जात नसतो भाग आणि 20ला जातो बेंदाय 20. आता 5 5 आहे म्हणजे 5ची कसोटी. 5 1 5, 5 3 15 आणि 5 2 10. म्हणजे हे 5 2 10 आणि हे 3 2 6. या सगळ्यांचा गुणाकार 3 2 6, 6 पंचे 30 आणि 30 2 60. म्हणजे यांचा जो LCM आहे, LCM बरोबर 2 गुणिले 5 आणि 3 गुणिले 2. म्हणजेच उत्तर काय येईल त्याचं 60. तर LCM बरोबर 60. ओके. कसा केला गुणाकार बघा. 2 6, 6 पंचे 30, 30 2 60. अशा पद्धतीनं हे उत्तर मिळालं. आता पाहूया 5वा प्रश्न. या ठिकाणी 45 आणि 86 ही संख्या दिलेली आहे. तर प्रथम 45चे अवयव पाडूया. 3ची कसोटी लागू. 3 1 3, 3 5 15, पुन्हा 3 1 3, 3 5 15 आणि 5 1 5. तर याचे अवयव मिळाले 3 गुणिले 3 गुणिले 5. आता 86चे अवयव. 2ची कसोटी लागू. 2 चौक 8, 2 त्रिक 6 आणि 43 ही मूळ संख्या आहे आणि 43 1 43. आता याच्यामध्ये कॉमन काही नाही आहे, म्हणजे 1 हा कॉमन आहे. म्हणजे ही संख्या जी आहे 86 आणि 45 ही काय मिळाली आपल्याला, को प्राईम नंबर मिळालेला आहे. त्यामुळं यांचा जो LCM आहे तो LCM म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार होय. म्हणजे 45 गुणिले 86 या दोघांचा गुणाकार. तर आता 45चा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर 86 गुणिले 45. तर पहा 5 30, हातच्याले 3, 85 40 आणि 3 43. एक घर सोडलं. 4 24, हातच्याले 2 आणि 4 8 32, 33 34. यांची बेरीज झाली 0ला 0, 7ला 7, 4 4 8 आणि 3ला 3. म्हणजे उत्तर आलं याचं 38 70, म्हणजे 3870. तर या संख्येचा जो LCM आहे तो LCM निघाला. LCM बरोबर 3870. ओके. तर ही को प्राईम नंबर असल्यामुळे दोन्ही संख्याचा गुणाकार करायचा, तोच असेल त्याचा LCM. आता पाहूया प्रश्न 6वा. प्रश्न 6वा काय सांगतो, 15 30 आणि 90. तर प्रथम आपण 15चे अवयव, 30चे आणि 90चे अवयव काढूया. या सगळ्याकडे या सर्व संख्यांना पाहिलं तर आपल्याला साम्य दिसतं 3ची कसोटी. म्हणून 3 5 15, 3 सक 3 5 15, 3 10 30, 3 त्रिक 9, 0ला 0. आता 0 आहे, 5 आहे, म्हणजे 5ची कसोटी लागू. 5 1 5, 5 2 10, 5 सक 30. ओके. त्यानंतर राहिलं काय, 2 आणि 6. तर 2ची कसोटी लागू आहे या ठिकाणी. म्हणून 2 1 2 त्रिक 6. म्हणजेच या संख्येचा जो LCM आहे तो LCM बरोबर काय प्राप्त झाला आपल्याला, 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. तर 3 2 6, 6 पंचे 30 आणि 30 त्रिक 90. म्हणजेच यांचा लसावी काय मिळाला, 90 मिळाला. ओके. नाव क्वेश्चन नंबर 7. 105 आणि 195. तर यामध्ये सुद्धा साम्य जर आपण पाहिलं तर 5 आणि 1 6,
9 1 10 5 15, तर 3ची कसोटी लागू. तर 3 त्रिक 9, 1 उरले, 1 और 5 15, 3 5 15, 3 संग 18, 1 उरलं, 3 5 15. आता या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 5ची कसोटी लागू. 5 7 35 आणि 5 1 5 आणि उरलं 5, 1 1 और 5 15, 5 त्रिक 15. हे पण प्राईम नंबर, हे पण प्राईम नंबर, हे पण प्राईम नंबर, हे पण प्राईम नंबर. मग या सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय असतो, लसावी. सो LCM बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 13, आणि याचा जर आपण गुणाकार केला तर पहा काय येतो. 3 5 15, 15 7 5 आणि 105 ला 13 न गुणून पहा. इकडे पाहू आपण, 105 ला 13 ने गुणूया. 13 5 65, 5 6, 0 ला 0, 6 ला 6 आणि 13 1 13, म्हणजे 1365. हे त्याचं काय झालं, उत्तर प्राप्त झालं. म्हणजे उत्तर लसाव्याला 1365. ओके. तर अशा पद्धतीनं गुणाकार पक्का असेल तर आपल्याला लसावीसुद्धा पक्का होईल. ओके. तर याचा लसावी आहे 1365. पाहूया उदाहरण 8. 12 15 आणि 45, 3 6 आणि 9 ही सर्वांची बेरीज येते, म्हणजे 3ची कसोटी लागू. तर 3 चौक 12, 3 5 15 आणि 3 1 3 आणि 3 5 15. आता पहा या ठिकाणी काय साम्य आहे का, 2ची आधी 2 न भागूया, कारण की 2 2 4, पुन्हा जात नाही म्हणजे 5 ला 5, 15 ला 15. त्यानंतर 5ची कसोटी लागू. 5 1 3 2 5 आणि या ठिकाणचं 2, 3 2 5, 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 3. तर या सर्वांचा गुणाकार करा. 3 2 6, 6 5 30, 30 2 60 आणि 6 त्रिक 18, म्हणजे 60 त्रिक 180. तर LCM बरोबर 180 होय. ओके. तर हे त्याचं उत्तर असेल. समजलं. पुढे पहा प्रश्न 9. 63 आणि 81. तर 8 आणि 1 9 आणि 6 आणि 3 9, म्हणजे 3ची कसोटी लागू. तर 3 1 3, 3 2 6 आणि 3 1 3, 3 2 6 उरले 2, 3 7 21, 21 आणि 27 परत 3च्या पाड्यात, म्हणजे 3 3 7 21 आणि 3 9 27. 9 मूळ संख्या, 7 मूळ संख्या, 3 मूळ संख्या, 3 मूळ संख्या, या सर्वांचाच गुणाकार म्हणजेच काय असेल, लसावी. तर LCM बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 9, आणि याचा गुणाकार येईल 3 त्रिक 9 बरोबर, आणि 9 9 81 गुणिले 7, आणि यांचा गुणाकार येईल 7 1 7 आणि 7 8 7 8 56, म्हणजे 5 6 7. हे त्याचं उत्तर असेल 567. ओके. नाव लेट्स लर्न last 10 best question. The 10th number question is 18 36 and 27. So 8 आणि 1 9, 3 आणि 6 9 आणि 2 आणि 7 9, म्हणजे 3ची कसोटी लागू पडते या ठिकाणी.
तर 3 एक 3, 3 संग 18, 3 एक 3, 3 दोन्ही 6 आणि 3 नव्वे 27. 6 12 9 हे 3च्या पाड्यात आहे. परत 3ची कसोटी लागू. 3 दोन्ही 6, 3 चोक 12 आणि 3 त्रिक 9. परत 2ची कसोटी लागू. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 3ला 3. म्हणजे या संख्यांचा जो लसावी आहे LCM बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. याचंच उत्तर आपल्याला प्राप्त होतं. पहा गुणाकार. बे दोन्ही 4, 4 त्रिकोण 12, 12 त्रिक 36 आणि 36 एक 36, 36 दोन्ही 72 आणि 36 त्रिक 108. तर हे त्याचा असेल LCM. ओके. तर अशा पद्धतीनं आज आपण प्रॅक्टिस सेट 13 मधील LCM वर आधारित 10 उदाहरणाचा सराव केलेला आहे. ओके. तर तुम्हीही अशाच पद्धतीनं घरी सराव करा. ओके. धन्यवाद.